क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली। यानुसार यंदा 4 खेळाडूंना देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। यामध्ये नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू दोम्मराजू गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे। महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे। यासोबतच जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल। तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे। एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले असून यामध्ये 17 दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे। खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा पदक, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये देऊन सन्मान होतो। त्यासोबतच अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना 15 लाख रुपयांसह अर्जुनाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते।